हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणित विषयासंबंधी महत्त्वाच्या टिप्स मी देणार आहे. तो मी मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत या विषयांचे पेपर व्यवस्थित सोडवलेले असणारच, याबद्दल काही शंका नाही. येणारा पेपर 24 मार्चला गणित भाग 1चा पेपर आहे. हा विषय काही विद्यार्थ्यांचा खूप आवडता असतो, काही विद्यार्थ्यांचा नावडता असतो, काही विद्यार्थी ॲव्हरेज असतात. ओके, काही विद्यार्थ्यांचा सर्व अभ्यास झालेला असेल, काही विद्यार्थ्यांचा थोडासा अभ्यास झालेला असेल, असे काही विद्यार्थी असतील त्यांचा अभ्यास अजून झालेला नसेल. विद्यार्थी मित्रांनो, काहीही घाबरू नका, व्हिडिओ व्यवस्थित बघा, घाबरून जायची काही गरज नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल हा विषय एकदम सोपा आहे. आपण या विषयामध्ये सहज पास होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओची सुरुवात अनुक्रमणिकेपासून करूया. शाळांत परीक्षा 2022 म्हणजेच बोर्ड परीक्षा, SSC परीक्षा 2022 करता आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामधून 2 प्रकरणे कमी केलेली आहेत. कोणती प्रकरणे कमी केलेली आहेत ती प्रथम बघूया. प्रकरण 4 आणि प्रकरण 6 ही पूर्ण प्रकरणे अभ्यासक्रमामधून कमी केलेली आहेत. या प्रकरणावरती यावर्षी कोणताही प्रश्न किंवा कोणतेही उदाहरण परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही, याची तुम्ही नोंद घ्या. हे 2 प्रकरणं पूर्णपणे कमी केलेली आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये काही अभ्यास कमी केलेला आहे, जो तुमच्याकडे असेलच किंवा मी नंतर व्हिडिओमध्ये पुन्हा ते सांगणारच आहे. प्रकरण 2 मध्ये थोडा अभ्यासक्रम कमी केलेला आहे. प्रकरण 3 पूर्ण आहे, प्रकरण 5 पूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अनुक्रमणिका मी यासाठी सांगतो आहे, प्रकरणं किती आहेत परीक्षेला? 4 प्रकरणं आहेत. त्यातला काही भाग सोडून द्या, काही भाग कमी केलेला आहेच, पण आपण 4 प्रकरणं आहेत असे मानूया. आपला गणित भाग 1चा पेपर किती मार्क्ससाठी असतो? 40 मार्क्ससाठी. परंतु ऑप्शनसहित हा पेपर किंवा ही कृतीपत्रिका 60 मार्क्ससाठी असते. एकूण प्रश्न किती असतात? 60 मार्क्ससाठी. म्हणजेच कंपल्सरी किती मार्क्स असतात? 40 मार्क्सचा पेपर आपल्याला सोडवायचा असतो. परंतु ऑप्शनसहित हा पेपर किती मार्क्सचा असतो? 60 मार्क्सचा. कळते तुम्हाला? ओके. एकूण प्रकरणं किती आहेत? 4 प्रकरणं आहेत. जर 4ने 60ला जर आपण भाग घालवला तर किती येतात? 15. म्हणजेच तुम्हाला लक्षात येत असेल प्रकरणं 4 आहेत, त्यातलं एका प्रकरणाचे मार्क्स आसपास 15च्या असतील. म्हणजे काही प्रकरणाला 13 मार्क्स असतील, काही प्रकरणावर 15 मार्क्स असतील, काही प्रकरणावरती 16 ते 17 मार्क्ससुद्धा असू शकतात. म्हणजे ॲव्हरेज आपण 15 मार्क्स बघूया, फिक्स नाही. काही प्रकरणावर 13 मार्क्सचे प्रश्न येऊ शकतात, काही प्रकरणावर 14 मार्क्स, काही प्रकरणावरती 15, त्यातल्या काही प्रकरणावर 16-17 मार्क्ससुद्धा येऊ शकतात. म्हणजेच आपण ॲव्हरेज 15 मार्क्स पकडूया. म्हणजे एका प्रकरणाला किती मार्क्स आहेत? 15. म्हणजे तुमच्या लक्षात येते का विद्यार्थी मित्रांनो? यातलं एक कोणतंही प्रकरण केलं तर आपल्याला 15 मार्क्स मिळत आहेत. 15 मार्क्स मिळाले म्हणजे आपण पासिंग झालो. एकाच भागमध्ये आपण 15 मार्क्स मिळाले, एक प्रकरण केलं. तसेच भाग 2 मध्ये सुद्धा आपण एक प्रकरण केलं, 15च्या आसपास मार्क्स मिळू शकतात. 15, 30 शाळेमध्ये काही मार्क्स असतील, आपण 15 पकडूया, म्हणजे 45. किती पासिंगच्या किती मार्क्स, पासिंगपेक्षा किती मार्क्स जास्त पडतात बघा. म्हणजे तुम्ही एक जरी प्रकरण व्यवस्थित केलात तर 15 मार्क्स, आणि बाकी प्रकरणं तुम्ही करणारच आहात, म्हणजे किती मार्क्स पडतील हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, म्हणजे कळते तुम्हाला?
किती अभ्यास, आता तुम्हाला सर्वच प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. मी ज्यांना भीती वाटते त्या विद्यार्थ्यांसाठीच सांगतोय. ज्यांना खूप अवघड वाटतोय गणित त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा सर्व अभ्यास झालेला आहे, ते सर्वच प्रकरणाचा अभ्यास करणार आहात. परंतु ज्यांना कठीण वाटतोय, पासिंगची भीती वाटते, अशा विद्यार्थ्यांना सांगतोय बा एक प्रकरण कोणतंही केलं तरी आपल्याला 15 मार्क्स मिळत आहे. ओके, हे झाले मार्क्स डिस्ट्रीब्युशन. ओके, त्यानंतर पुढे आता आपण एक नमुना प्रश्नपत्रिका बघूया. हे एक नमुना प्रश्नपत्रिका. ओके, आपल्याला माहिती आहे पहिला प्रश्न ए, प्रश्न क्रमांक 1A हा MCQ टाईप प्रश्न असतो, म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. हा सोपा प्रश्न असतो. बघा या ठिकाणी 4 उपप्रश्न दिलेले आहेत. 4 उपप्रश्नाचे 4 पर्याय दिलेले आहेत. यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. ओके, तुम्हाला दिसते या ठिकाणी. तर यासाठी हे 4 मार्क्स आपल्याला जर मिळवायचे असतील सोपे असतात, सहज मिळू शकता. लक्षात ठेवा, हे 4 मार्क्स तुम्ही सहज मिळवू शकता. यासाठी कोणता अभ्यास करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रकरणातील प्रश्नसंचामधला पहिला प्रश्न, प्रत्येक प्रकरणातील प्रश्नसंचामधील पहिला प्रश्न जर केलात तर हे 4 मार्क्स तुम्हाला सहज मिळतील. लक्षात येते किती प्रकरण आहेत? 4 प्रकरणं. प्रत्येक प्रकरणामध्ये असे बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. कुठे दिलेले आहेत हे बहुपर्यायी प्रश्न? कुठे आहेत तर प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी जो प्रश्नसंच आहे त्या प्रश्नसंचामधला जर पहिला प्रश्न व्यवस्थित केला तर हे 4 मार्क्स तुम्हाला सहज मिळतील. लक्षात ठेवा, काही प्रश्न जशाच तसे त्या पुस्तकातीलच विचारले जातात, काही अंक बदल होत नाही. ओके, किती प्रश्न आहेत बघून घ्या. मॅक्सिमम किती आहे? 25च्या आसपास असतील. काही प्रकरणामध्ये तर म्हणजे 4 प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येक प्रकरणावर एक प्रश्न विचारला जाईल. यातील काही प्रकरणामध्ये 4-5 फक्त दिलेले आहेत. 4 किंवा 5 प्रश्न आहेत. बहुपर्यायी किती प्रश्न आहेत? 4 किंवा 5च आहेत. म्हणजे व्यवस्थित जर त्या प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर हे 4 मार्क्स तुम्हाला सहज मिळतील. 4 मार्क्स झालेच तुमचे. ओके, त्यानंतर 1B हा सुद्धा 4 मार्क्ससाठी आहे. हे 4ही कंपल्सरी, ज्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे आहेत त्याने हे 2 प्रश्न व्यवस्थित करायचे आहेत. म्हणजे पहिला प्रश्न 1A 1B, कारण का हे कंपल्सरी प्रश्न, यामध्ये कोणताही ऑप्शन नाही. एक जरी पर्याय चुकला तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. आणखी महत्त्वाचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना फक्त आपल्याला काय लिहायचं आहे? अचूक पर्याय. म्हणजे समजा याचा पर्याय B असेल तर फक्त काय करायचं? B असं लिहायचं. ओके, बीचं उत्तर 3 लिहायचं. उत्तर किती आहे? पर्याय समजा 1, 4 गेले, इकडे 15, ती Bच आहे. ओके, एवढं उत्तर लिहा. असंच उत्तर लिहायचं आहे. समजा यामधला खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही, तर A 1.5 असू शकणार नाही. म्हणजे उत्तर तुमचं कसं लिहिणार? फक्त पर्याय लिहायचा आहे. कळलंय तुम्हाला? जर या ठिकाणी पर्यायाच्या ऐवजी 1.5 लिहिला तर मार्क्स देणार नाहीत. आणखी महत्त्वाचं सूचना, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन प्रथम प्रयत्नासच केले जाईल. समजा तुम्ही या ठिकाणी अगोदर उत्तर लिहिलात A, ओके, नंतर तुम्हाला कळलं हा A चुकीचा आहे, B लिहिलात, तर मार्क्स दिले जाणार नाहीत. कारण तुम्ही अगोदर A लिहिलाय ना. प्रथम प्रयत्नासच मार्क्स दिले जातील असं सांगितले. म्हणून हा प्रश्न लिहिताना, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील त्याने हे प्रश्न चुकवायचे नाहीत. ओके, हा सुद्धा कंपल्सरी प्रश्न कळला असेल. 1B यामध्ये 4 उपप्रश्न आहेत, 4 मार्क्स आहे. प्रत्येक उपप्रश्नाला 1 मार्क्स आहे. हे सुद्धा सोपे प्रश्न असतात. व्यवस्थित जर तुम्ही केलात तर हे सहज मार्क्स मिळतील. साधारण फरक काढा, म्हणजे आपल्याला D काढायचा आहे, T2 वजा T1 सिंपल असतो. हीच प्रश्नपत्रिका बोर्डची नाही, ही नमुना प्रश्नपत्रिका आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. B वर्ग वजा 4AC ABCच्या किमती दिल्या आहेत. या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. मूळ संख्या मिळण्याची शक्यता म्हणजे या प्रकारचे
किंवा नाही हेच प्रश्न विचारले जातील असं नाही, पण या प्रकारचे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. असे सोपे सोपे प्रश्न जर आपण पुस्तकात ते केले तर सहज आपल्याला मार्क्स मिळतील. ओके, हा झाला प्रश्न क्रमांक 1A. 1A मग किती आहे? 4 आणि 4 किती? 8 मार्क्सचा प्रश्न आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 2A. खालीलपैकी 2 कृती पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न सोपा असतो. आपल्याला हे बॉक्स दिलेले असतात, हे आपल्या कृती पूर्ण करायच्या आहे. एकूण 3 कृती दिलेल्या असतात. 3 पैकी 2 कृती आपल्याला पूर्णपणे पूर्ण करायच्या असतात. ज्यांना विषय गणित विषय कठीण वाटतो त्याने हा प्रश्न सुद्धा व्यवस्थित करायचा आहे. जर व्यवस्थित तुम्ही जर बघितलात तर या प्रश्नाचं उत्तर काही जर या बॉक्सचे उत्तर तुम्हाला यामध्येच तुम्हाला दिसतील. आता x बरोबर किंमत या ठिकाणी दिल्या बा, x बरोबर 5, या ठिकाणी x बरोबर 5, असे काही उत्तरं याच ठिकाणी तुम्हाला असतात. कमीत कमी 4 बॉक्स असतात. 4 बॉक्सपैकी 2 बॉक्सचे उत्तरं तर या ठिकाणीच तुम्हाला सापडतील. काही करायची गरज नाही. व्यवस्थित जर बघितलं, निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं तुम्हाला या ठिकाणी असू शकतात. व्यवस्थित तुम्ही अभ्यास करणारच आहात तरीसुद्धा सांगतो, विद्यार्थी ज्यांना कठीण वाटत असेल घाबरून जाऊ नका. व्यवस्थित जरी बघितलं तरी तुम्हाला या ठिकाणी उत्तरं मिळतील, सापडतील. व्यवस्थित अभ्यास करा. काही पुस्तकामध्ये या प्रकारची उदाहरणे सोडवून दिलेली आहेत किंवा या प्रकारची उदाहरणे पुस्तकामध्ये आहेत, ती सुद्धा तुम्हाला करायचीच आहेत. आणि काही प्रश्न या प्रकारे तयार केलेले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये आणि ते तुम्हाला सोडवायचे असतात. ओके, 2B मध्ये 4 असतात. 4 पैकी किती या 4 उपप्रश्न सोडवा. किती असतात? 5 पैकी 4 सोडवायचे असतात. सोपे असतात, हे सुद्धा एकदम सोपे असतात. 27वे पद काढा. कोणते सूत्र वापरणार? टेनचे सूत्र वापरणार. संभाव्यता काढायची आहे. अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. किती पद? 148. या प्रकारचे प्रश्न असतात. किती? 5 पैकी 4. खालीलपैकी 1 कृती पूर्ण करणं. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3A मध्ये 2 कृती दिलेल्या असतात. त्यापैकी 1 कृती आपल्याला पूर्ण करायची असते. किती मार्क्स असतात? 3 मार्क्स असतात. किती बॉक्स असतात? 6 बॉक्स असतात. या ठिकाणी जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर या 6 बॉक्सचे उत्तरे तुम्हाला या ठिकाणी काही सापडतीलच. ओके, असं या ठिकाणी 100 या ठिकाणी किती येईल? 150. किती सोपं असतं. या ठिकाणी ही जर इकडे गेली तर किती वजा होणार आहे, ही जर या ठिकाणी मग अधिक होणार आहे. मग किती उत्तरे या ठिकाणी आहेत. व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर काही उत्तरं त्या बॉक्समध्येच तुम्हाला सापडतात किंवा त्या प्रश्नामध्येच तुम्हाला सापडतील. असे काही 2 उपप्रश्न दिलेले असतात. प्रश्न क्रमांक 3 किती सोडवायचे असतात? 2 सोडवायचे असतात. किती आहेत? 4. 2 एक्स्ट्रा दिलेले आहेत. 4 पैकी 2 सोडवायचे असतात. प्रश्न क्रमांक 4 हा 8 मार्क्सचा प्रश्न असतो आणि प्रत्येक प्रश्नाला किती? उपप्रश्नाला 4 मार्क्स असतात. ओके, बघा या ठिकाणी 3 दिलेले असतात. हा तर तुम्ही सहज सोडू शकता. संभाव्यता प्रश्न आहे. या ठिकाणी आलेख काढायचा आहे. हा थोडासा ऑड टाईप क्वेश्चन आहे, परंतु यापैकी जर 3 बघितला, 3 पैकी 2 उपप्रश्न सोपेच असतात. तर 2 तुम्हाला सोपे असतील तर तुम्हाला 8 मार्क्सच मिळतील. ओके, म्हणजे आउट ऑफ काढायला काही घाबरायची गरज नाही किंवा टेन्शन नाही. त्यानंतर हा प्रश्न 5वा, हा थोडासा पुस्तकाबाहेर असू शकतो परंतु सोपा असतो. किती सिंपल असतो. याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. हा नमुना प्रश्नपत्रिका आहे. या ठिकाणी ax + by = 7, bx + ay = 5 या रेषांच्या छेदनबिंदू 3,1 असतील तर a आणि b ची किंमत काय? सिंपल आहे. ही झाली x ची किंमत, ही झाली y ची किंमत. या ठिकाणी x किती आहे? या ठिकाणी 3, या ठिकाणी किती? 1. म्हणजे हे समीकरण काय झालं? 3a + 1b. 3a + b = 7. त्याचप्रकारे हे समीकरण कसं होईल? x ची किंमत 3, 3b + a = 5. म्हणजे a + 3b = 5. 2 एक सामायिक समीकरण तयार होतील. एक सामायिक समीकरण सोडवलं तर तुम्हाला a आणि b ची किंमती सहज मिळतील. हे एक मूळ आहे. ते दुसरं मूळ काय असणार आहे? याचं काय असं असेल. ओके, म्हणजे दोघांचं आपल्याला माहिती आहे. सूत्र कोणतं वापरू शकतो? या ठिकाणी वर्ग समीकरण तयार करा. x² - a + b × x + ab = 0. या सूत्राचा वापर करून तुम्ही हे वर्ग समीकरण सहज सोडवू शकता. या प्रकारे हे झालं. आपण बघितले प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितले. काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका स्वरूप माहीत नसतं, प्रश्नपत्रिका स्वरूप समोर ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, पूर्ण अभ्यास झालेला आहे. आता आपण रिव्हिजन करणार आहोत. तुम्ही रिव्हिजन करणार आहात म्हणून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समोर ठेवा आणि नंतरच अभ्यास करायला सुरुवात करा. ओके, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितले. आता त्याच्या पुढे बघूया. आता आपण प्रत्येक प्रकरणातील काही कोणकोणती सूत्रे आहेत, सूत्रे कोणती दिली आहेत, कोणती सूत्रे महत्त्वाची आहेत ते बघूया.
हे झाले पहिलेच प्रकरण. 2 चलाचे रेषीय समीकरण. या समीकरणाचं स्वरूप आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0. हे रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे. 1 मार्क्ससाठी विचारू शकता. ओके, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. यामध्ये एक सामायिक रेषीय समीकरणे, सराव संच 1.1. ह्यामध्ये कोणते प्रश्न फक्त आहेत? 7वा आणि 8वा आहे, बाकी सर्व वगळलेली आहेत. ओके, मग या सराव संचामध्ये 2च उदाहरणे करायची आहेत, बाकी सर्व वगळलेले आहेत. आता या प्रश्नावर आधारित हे 3 मार्क्सचं प्रश्न आहे. तुम्हाला या प्रश्नावर आधारित x अधिक y ची आपल्याला किंमत काढायला विचारू शकतात. x वजा y ची किंमत तुम्हाला डायरेक्ट काढायला विचारू शकतात 1 किंवा 2 मार्क्ससाठी. ओके, x आणि y ची किंमत न काढता डायरेक्ट x अधिक y ची किंमत तुम्हाला काढायला सांगू शकतात. तर x अधिक y जर दोघांची जर बेरीज केली, समजा हा 7वं समीकरण घेतलं आणि तुम्हाला सांगितलं x अधिक y ची फक्त किंमत काढा, तर हे दोन समीकरणाची बेरीज करा. त्यामध्ये जो सामायिक संख्या येईल ती सामायिक काढा. त्यानंतर तुम्हाला x अधिक y ची किंमत मिळेल. हा प्रश्न व्यवस्थित करा, विचारला जाऊ शकतो. ओके, किंवा x वजा y ची किंमतसुद्धा तुम्हाला काढायला सांगू शकतात. ओके, त्यानंतर 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेखावरती प्रश्न तुम्हाला 2 मार्क्सचा विचारू शकतात, 3 मार्क्सचा विचारू शकतात किंवा 4 मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो. व्यवस्थित करा. आलेखावरती प्रश्न आहेत. या प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. बॉक्स 2 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठीच विचारू शकतात किंवा 4 मार्क्ससाठी विचारलं तर पूर्ण या प्रकारचा प्रश्न विचारू शकतात. खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा हा 4 मार्क्सला विचारू शकतात आणि या प्रकारचे प्रश्न 2 मार्क्सला विचारू शकतात. त्यानंतर निश्चयक, महत्त्वाचा प्रश्न. निश्चयक हा घटक खूप महत्त्वाचा आहे. खालील निश्चयकाची किंमती काढा. या प्रकारचे प्रश्न 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी विचारू शकतात आणि यावरच आधारित कुठले आहेत? क्रेमर्स रूल किंवा क्रेमरची पद्धत या निश्चयकावरतीच अवलंबून आहे. निश्चयक तुम्हाला काढता आला तर तुम्हाला निश्चय काढणं खूप सोपं आहे. बघा या ठिकाणी काय केलं आहे, सोडून दिलं. उदाहरण बघूया. तिरकस गुणाकार केला. बघा 5 गुणिले 9 हे या ठिकाणी वजा चिन्ह घ्यायचंच आहे आणि 3 गुणिले 7, 5 गुणिले 9 45 वजा 21 किती आले? 24. किती सोपं आहे. या प्रकारे तुम्ही निश्चय किंमत काढू शकता. आणि त्यानंतर क्रेमर्स रूल सर्वांनी करूनच ठेवायचं आहे. यामध्ये dx आणि dy किमती तुम्हाला काढता आले पाहिजेत. क्रेमरची पद्धत व्यवस्थित बघा. ओके, सराव संच 1.3 झाला आणि नंतर आहे सराव संच 1.4 नाहीच आहे. ओके, नंतर सराव संच 1.5 शाब्दिक गणित आहेत. या प्रकारे यावर आधारित 2, 3, 4 मार्क्सचे प्रश्न विचारू शकतात. शाब्दिक गणित आहेत, व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. ओके, हे झालं पहिलं प्रकरण. आणि मी सांगितलं होतं पहिला प्रश्न क्रमांक 1A साठी संकीर्ण प्रश्नसंख्येमध्ये हा पहिला प्रश्न नक्की सर्वांनी करायचाच आहे. या ठिकाणी मी असं जोर देतोय कारण का यावरतीच किती 5 उपप्रश्न आहेत, त्यापैकी एखादा येऊ शकतो. ओके, नंतर या प्रकारचे प्रश्नसुद्धा जे प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये असे बॉक्स वाईज प्रश्न दिलेले आहेत ते करून ठेवायचे आहेत. हा कुठं प्रश्न येऊ शकतो? 2A मध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके, त्यानंतर प्रकरण दुसरे, वर्ग समीकरणे. ओके, वर्ग समीकरणे. आता या प्रकरणामध्ये तुम्हाला वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखायला सांगू शकतात. त्यामध्ये सामान्य रूप कोणतं? या ठिकाणी ax वर्ग अधिक bx अधिक c हे झाले वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. त्यावरून आपण a-b-cच्या किमती काढतो. ओके, या ठिकाणी a-b-cच्या किमती काढतो. खूप सोपं आहे हे सुद्धा प्रकरण. व्यवस्थित एवढं ओळखता जरी आलं तरी 1-2 मार्क्सचे प्रश्न विचार. किती वेळा कोणती 2 वर्ग समीकरण लिहा. तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्येच बघितलं तर 2 वर्ग समीकरण सापडतील. कोणती वर्ग समीकरणे खालीपैकी वर्ग समीकरण कोणती वर्ग समीकरण आहेत किंवा नाहीत हे ठरवा. वर्ग समीकरणाची सर्वात कोटी किती असते? 2 कोटी 3 कोटी असेल तर वर्ग समीकरण नसेल. किती पाहिजे? कोटी 2. तर हे वर्ग समीकरण आहे, कोटी 2 आहे. ओके, नंतर हे वर्ग समीकरण नाही कारण का हे वायने जर गुणला पण त्याची कोटी किती होईल? 3 होईल, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात.
ABCच्या किमती काढा. सर्वांना येत असतील. 1 मार्क्सचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. मुळे आहेत की नाही 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारू शकतात. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. 5वं 6वं हा बॉक्सवाला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थित करून ठेवा. आता अवयव पद्धतीने अवयव पद्धत वर्ग समीकरण सोडवण्याची पहिली पद्धत कोणती? अवयव पद्धत. खूप सोपी आहे अवयव पद्धत. व्यवस्थित बघा. 2 मार्क्ससाठी प्रश्न यावरती विचारला जातो. त्यानंतर पुढची पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धत. त्यामुळे पूर्ण वर्ग पद्धत अभ्यासक्रमात नाही. 2.3 करायची गरज नाही. 2.4 खूप महत्त्वाचं आहे. सूत्र पद्धत सोपी पद्धत आहे. व्यवस्थित करा. त्यामध्ये तुम्हाला B वर्ग वजा 4AC म्हणजे निश्चयक. B वर्ग वजा 4AC विवेचक म्हणतो त्याला आपण. ABCच्या किमती काढा. सूत्र वापरून सोडवा. सूत्र लक्षात ठेवा. कुठले सूत्र आहे? सूत्र आहे या ठिकाणी बघा हे सूत्र आहे. ओके. सूत्र पाठ करा. सूत्र तुम्हाला पाठ करायचंच आहे. सूत्र लक्षात असेल तर तुम्ही हे समीकरण सोडवू शकता. कुठल्याही सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवू शकता. कमीत कमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काही उदाहरण आपल्या सोडवता येत नसेल, जरी सूत्र आठवत असेल तर सूत्र त्या ठिकाणी लिहून ठेवा. त्याचा अर्ध मार्क्स तुम्हाला सहज मिळेल. ओके. जे तुम्हाला लक्षात येत असेल ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. काही सोडायचं नाही. ओके. त्यानंतर आहे मुळांचे स्वरूप. खूप महत्त्वाचं आहे मुळांचे स्वरूप. हे लक्षात ठेवायचं आहे. मुळांचे स्वरूप विद्यार्थी मित्रांनो, मुळांचे स्वरूप म्हणजेच B वर्ग वजा 4AC किंवा 0 असेल तर मुळांचे स्वरूप काय असतं? मुळे वास्तवाने समान असतात. जर B वर्ग वजा 4AC किंमत 0पेक्षा मोठी असेल तर वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव व असमान असतात. आणि जर B वर्ग वजा 4AC किंमत 0पेक्षा लहान म्हणजे लेस दॅन 0 म्हणजे 0पेक्षा लहान असेल, म्हणजे कुठली ऋण संख्या येत असेल, वजा संख्या येत असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नसतात. हे लक्षात ठेवा. का तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. या टाईपचे प्रश्न तुम्ही करू शकता. विवेचकाची किंमत काढा. विवेचक म्हणजेच काय रे? विवेचक म्हणजेच B वर्ग वजा 4AC. लक्षात ठेवा. कधी कधी आपल्या B वर्ग वजा 4AC किंमत काढता येते, पण विवेचक म्हणजे काय माहीत नसतं. विवेचक म्हणजेच काय? B वर्ग वजा 4AC. कळते तुम्हाला? ओके. मी फास्ट का घेतो आहे? थोडंसं रिवाईज करतो आहे, कारण तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. आणि ज्यांचं झालेलं नसेल तरीसुद्धा बघा. एवढं जरी थोडं या टाईपचे प्रश्न केला तर नक्कीच तुम्ही पास होणार. हे अल्पाधिक संबंधक यावर्षी परीक्षेला नाही आहे. ओके. म्हणजे कुठला हा प्रश्न तुम्ही मुलांचे करू शकता. मुलांची बेरीज हा प्रश्न तर नाहीच आहे. या टाईपचे प्रश्न विवेचकाची किंमत काढू हा प्रश्न करू शकता, हा काढू शकता. बाकी प्रश्न वर्ग समीकरणामुळे करू शकता. बाकी प्रश्न नसतील कदाचित. ओके. 6वा 7वा तर नाहीच आहे. ओके. म्हणजे काही प्रश्न यावर्षी अभ्यासक्रमामधून कमी केलेले आहेत. हे 2.6 अभ्यासक्रमामध्ये आहे. व्यवस्थित करायचे. शाब्दिक गणित आहेत. त्यानंतर हा 2A मधला पहिला प्रश्न, संकीर्ण प्रश्न 2मध्ये पहिला प्रश्न सर्वांनीच करायचा आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा आणि समजून घ्या. नंतर तो उत्तर कसं येईल, किंवा काही उत्तरं डायरेक्ट लिहू शकतो. यातले काही उत्तरं आपण डायरेक्ट लिहिता येतं, काही उत्तरं सोडून बघावं लागतात. ओके. ते तुम्ही करालच, असे नक्कीच कराल. ओके. आणि प्रकरण 3. ओके. अंकगणित श्रेणी. काही विद्यार्थ्यांनी खूप सोपं वाटतं. सोपंच आहे, पण खूप आनंद होतो हे प्रकरण बघितलं काही विद्यार्थ्यांना. ओके. या प्रकरणामध्ये काय आहे ते एकदम सोपं आहे. बघा जरा. यामध्ये तुम्हाला विचारू शकता पहिले पद कोणते, दुसरे पद कोणते, किंवा पुढील 2 पदे काढा. नंतर अंकगणित श्रेणी ओळखता आली पाहिजे. कोणत्या क्रमिकेला अंकगणित श्रेणी म्हणतात हे आपल्याला कळलं पाहिजे. सोपं आहे. पुढे बघा. एखादं सोडवून दिलेलं उदाहरण बघूया. खालीलपैकी कोणती क्रमिका अंकगणित श्रेणी आहे हे ओळखा. खूप सोपं आहे. अंकगणित ओळखणे आपण काय करतो, हे समजा ही क्रमिका दिलेली आहे. त्यातले पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद कोणतं असेल ते आपण घ्यायचे. पहिले पद म्हणजे T1, दुसरे पद म्हणजे T2, तिसरे पद म्हणजे T3. या प्रकारे ही पदं आपण घेतलेली आहेत. ओके. नंतर काय करायचं आहे, दुसऱ्या पदामधून पहिले पद T2 वजा T1, T3 वजा T2 याची वजाबाकी करायची आहे. हे जर वजाबाकी सारखी येत असेल, ओके, म्हणजे सामान्य फरक जर सारखा स्थिर असेल तर ती दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी असतो. ओके. अंकगणित श्रेणी असते हे लक्षात तुम्हाला लक्षात आलं असेल. कधी कधी तुम्हाला सांगितले पुढे खालील अंकगणित श्रेणीमधील किंवा क्रमिकेचं
सामान्य फरक काढा. म्हणजे काय काढा? सामान्य फरक म्हणजे किंवा साधारण फरक असाही विचार, साधारण फरक किंवा सामान्य फरक असं सांगितलं जातं. म्हणजेच डी म्हणजेच काय? T2 वजा T1. सिम्पल असतं. प्रथम पद म्हणजेच T1. प्रथम पद म्हणजे T1 आणि T1ला आणखी एक अक्षर आहे T1 म्हणजेच ए म्हणजेच T1 म्हणजेच ते ए म्हणजेच प्रथम पदला आपण T1 पण म्हणू शकतो किंवा ए सुद्धा म्हणतो. ओके, हे झालं आपलं. ओके, त्यानंतर आपण बघूया जरा प्रश्न सराव संच 3.1. हे आपण बघितलं आहे कोणती क्रमिका अंकगण श्रेणी आहे आणि त्या प्रत्येक सामायिक फरक काढा. डी काढायचं आहे. ए आणि फरक डी असेल तर अंकगण श्रेणी लिहा. आपल्याला एची किंमत दिलेली आहे, डीची किंमत दिलेली आहे, त्यावरून अंकगणित श्रेणी तयार करायची आहे. यातलं पहिले पद कोणतं असेल? 10. ओके, 10 दिलं आहे. दुसरे पद काय असेल? डी ते ॲड करा. 10 अधिक 5 किती होणार? 15. पहिले पद 10 झाले, हे सोडवते आपण. दुसरे पद त्यामध्ये 5 वाढवा, किती आली? 15. नंतर किती होणार? 20. 5 वाढवत जा. डी असते ते वाढवत जायचं म्हणजे आपली क्रमिका तयार होते. जर वजा असेल तर डी वजा असेल तर कमी करत जायची. या ठिकाणी डी वजा आहे म्हणजे कमी होईल. पहिलं 6 आहे, नंतर 6मधून 3 गेले 3, 3तून 3 गेले 0, 0तून 3 गेले वजा 3. कमीत कमी 4 पदे तरी आपल्याला काढायची आहेतच. ओके, किती सोपं होतं बघा. पहिले पद सामान्य फरक काढा या सांगितले. त्यानंतर हे सूत्र लक्षात ठेवायचंच आहे. कोणतं सूत्र? तर अंकगणितीचे nवे पद. तुम्हाला सांगितलं असेल 5वे पद काढा, 20वे पद काढा, 25वे पद काढा, असं जेव्हा प्रश्न असेल तेव्हा कोणतं सूत्र वापरतो आपण? तर TNचं सूत्र वापरतो. TNचं सूत्र कोणतं आहे? TNचं सूत्र TN बरोबर, हे सूत्र खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवा. हे पाठ करायचं आहे तुम्हाला. TN बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. हे कधी वापरतो आपण? एखादे पद काढायचं असेल, 5वे पद, 15वे पद, कितीवं पद जर काढायला सांगितलं असेल तर तुम्हाला TN हे सूत्र वापरावं लागणार आहे. पाठ करा. या टाईपचे जेवढे प्रश्न असतील काहीच करता येत नाही, सूत्र तर लिहा. सूत्र तुम्ही सर्वच करणार आहात, पण ज्यांचा विषय कठीण वाटतो, काहीच करता येत नाही, आता सूत्र तर लिहिलं पाहिजे. कमीत कमी अर्धा मार्क्स तरी मिळेल. ओके, त्यानंतर हे सूत्र झालं. यावरती आधारित प्रश्न कसे असतात बघा. ओके, बघूया आपण नमुना. या ठिकाणी 24वे पद काढा, 21वे पद काढा, 27वे पद काढा. या ठिकाणी तुम्हाला ए डीच्या किमती काढायचीच आहे. ओके, इथे ए आणि एनची किंमत तुम्हाला जे कितीवे पद आहे? 24वे पद म्हणजे एन किती असणार? 24. या सर्व किमती सूत्रामध्ये ठेवला तर तुम्हाला उत्तर सहज मिळेल. ओके, त्यानंतर सूत्र आहे. जर आपल्याला सर्व पदांची बेरीज करायची असेल, तुम्हाला बेरीज करायला सांगितली, सर्व पदांची बेरीज. ओके, अंकगण श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज म्हणजे सर्व पदांची जर बेरीज करायची, दिलेल्या सर्व पदांची बेरीज करायची असेल तर सूत्र कोणतं वापरतो आपण? तर सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे सूत्र दिलं आहे कुठे की या ठिकाणी सूत्र आपण बघूया. या ठिकाणी सूत्र दिले पाहिजे. ओके, सूत्र व्यवस्थित बघा. या ठिकाणी SN बरोबर n/2 कंसात मोठ्या कंसात 2a अधिक n वजा 1 छोटा कंस पूर्ण गुणिले डी. हे सूत्र आहे किंवा हे सूत्र आपण तुम्हाला असं पण यूज करू शकता. SN बरोबर n/2 कंसात T1 अधिक TN. हे SN सूत्र आहे, 2 सूत्र. पण परंतु हे 2 सूत्रे खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या. या प्रकरणामध्ये ही 2 सूत्र आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. हे लक्षात तुम्हाला ठेवायचीच आहेत. ओके, पाठ असलीच पाहिजेत. आणि या प्रकरणावर तुम्हाला या सूत्रांवर आधारित तुम्ही पुढील सराव संच सोडू शकता. बाय SN सर्व पदांची बेरीज काढा. 123 समनैसर्गिक संख्यांची समनैसर्गिक संख्या म्हणजे कुठल्या 2 सम म्हणजे कुठल्या 2, 4, 6. ओके, 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज. सर्व संख्या नाही, समसंख्या घ्यायची. कुठे 2, पहिली असेल 4, शेवट संख्या किती? 350. 350 समसंख्याच आहे. ओके, हे डॉटमध्ये येईल. या प्रकारे तुम्ही अभ्यास केलेला आहे, सोडवता येत आहेत. थोडीशी रिव्हिजन. ओके, म्हणजे SN जर आपण केले. त्यानंतर अंकगण श्रेणीचे उपयोजन. काही शाब्दिक गणित दिलेली असतात, ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित करायची आहेत. ओके, शाब्दिक उपयोजन म्हणजे शाब्दिक गणित असतात, म्हणजे त्याच सूत्रांवरती आधारित असतात. TN आणि SN ह्या 2 सूत्रावर आधारित उदाहरणे आहेत. ओके,
त्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह 3 हा तर यामध्ये पहिला प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी करायचाच आहे, कारण का हा प्रश्न क्वेश्चन 1A मध्ये विचारला जातो. ओके, हे सर्व व्यवस्थित करायचे आहेत. मी याच प्रकारचे इतरही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर कुठलं प्रकरण आहे? चौथं प्रकरण तर अभ्यासक्रमामध्ये नाहीच आहे. आता 5वं प्रकरण सर्वात सोपं प्रकरण, सर्वात सोपं. जर व्यवस्थित केलात तर तुमचे मार्क्स तुम्ही सहज पास होणार आहात. सर्व प्रकरणं सोपीच आहेत, परंतु खूप विद्यार्थ्यांचा अनुभव सांगतो हे प्रकरण सर्वांना सोपं वाटतं. कोणतं प्रकरण बघतोय आपण? 5वं. चौथं प्रकरण अभ्यासक्रमामध्ये नाही, फक्त मार्च 22 करता. ओके, आलं. संभाव्यता सोपं आहे एकदम. यामध्ये काय काय एकदम सोपं प्रकरण. शेवटचं प्रकरण यामध्ये काय काय बघायचे, लक्षात ठेवायचे तुम्हाला. किती पत्ते असतात एकूण? तर 52 पत्ते असतात. ओके, यामध्ये शक्यता विचारतात, खूप सोपे शक्यता असतात. आठवड्याचे वार किती असतात? 7 शक्यता असतात. पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. किती पत्ते असतात? 52. संभाव्यता किती असणार? किती शक्यता? 52 शक्यता असतात. ओके, त्यानंतर महत्त्वाचं ओके, हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. हा चार्ट आला तर 1, 2, 3 मार्क्स तुमचे सहज फिक्स झाले. यामध्ये 1 नाणे फेकले असता काय नमुना अवकाश येतो? HT. 2 नाणे फेकले असतात काय नमुना अवकाश येतो? ST, TH, TT, ST, HH, ST, TH, TT. खूप आहे. किती नमुना अवकाश येते? 4. नंबर ऑफ एस 4. 3 नाणे फेकले असता बघा, 1 फासा फेकला असता. फासा म्हणजे आपण जो सापशिडी खेळतो तो डाईज. ओके, आणि 2 फासे फेकले असता हे. ओके, किंवा हे 3 नाणी फेकले असतात. काही विद्यार्थ्यांचा पाठांतर करायला लक्षात ठेवायला खूप कठीण जातं. एक सोपी ट्रिक तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. 3 नाणी, जर 3 नाणी फेकले असता नमुना अवकाश लिहायचा असेल तर एकदा सोपी टेक्निक तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा किती आहेत हे? H 4 एस लिहायचे, 4 H, 4 T लिहायचे. 1, 2, 3 आणि मी चौथा T इथे लिहितो. ओके, नंतर 2 H, 2 T, 2 H, 2 T. ओके, नंतर 1 H, 1 T, 1 H, 1 T, H, T, H, T. बघा ते चालेल. ओके, सिम्पल. किती लक्षात, म्हणजे सहज लक्षात राहील. पाठांतर करायची गरज नाही. 4 H लिहायचे, 4 T लिहायचे, नंतर 2 H, 2 T, 2 H, 2 T, नंतर HT, HT, ST असं लिहायचे. कळलं तुम्हाला? खूप सोपे. आणि याच क्रमाने आले पाहिजे अशी अट नाही. समजा तुम्ही या ठिकाणी अगोदर काय दिलं H, त्या ठिकाणी तुम्ही हा जरी पहिला लिहिला तर घ्यायचा क्रम बदलत चालेल, परंतु त्यामध्ये सर्व आले पाहिजेत. ओके, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी 1 फासा फेकला असता काय आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 आपण क्रमाने लिहितो. तुम्ही असं उलटे 6, 5, 4, पण ते 6 अंक आले पाहिजेत. कळलं? कसे क्रम बदलत चालेल, ते अवकाश त्यामध्ये आलेलेच पाहिजेत. ओके, नमुने आले पाहिजेत. किती सोपं आहे हे लक्षात ठेवा. 2 मार्क्स तुमचे सहज कुठेही जाणार नाही. एवढंच पहिले लक्षात ठेवलात तरी. 1 ते 25 संख्या असतील, सर्व संख्या लिहायच्या आहेत. नमुना अवकाश किती? 25. ओके, आणि पत्त्यांचा कोणताही उदाहरण असेल तर नमुना अवकाश किती असतो पत्त्यांचा? पत्ते किती असतात? नंबर ऑफ एस बरोबर 52. पत्त्यांचं गणित असेल तर नमुना अवकाश किती असतो? 52. किती पत्ते असतात? एकूण 52. त्यापैकी काळे पत्ते किती असतात? 26. लाल पत्ते किती असतात? 26. काळ्या पत्त्यांमध्ये 2 प्रकारचे पत्ते असतात, इस्पिक आणि कील. इस्पिक किती पत्ते असतात? 13. कील किती पत्ते असतात? 13. लाल पत्त्यांमध्ये बदाम आणि चौकट. बदाम 13, चौकट 13. आणि शेवटचं त्यामध्ये चित्रपत्ते किती असतात? ते चित्रपत्ते एकूण 12 असतात. ओके, चित्रपत्ते ही चित्रपत्ते आहेत. कुठले? ये बघा चित्रपत्ते. गुलाम, राणी, बादशाह. या ठिकाणी 3, 6, 9 आणि 12. प्रत्येक चौकटमध्ये 3, इस्पिकमध्ये 3, बदाममध्ये 3, किलोवरमध्ये 3 असे हे चित्रपत्ते असतात. ओके, त्यानंतर 5.2 खूप सोपं आहे. बघा घ्या. 5.3 फक्त आपल्याला नमुना अवकाश काढायचे आहे, नंबर ऑफ बेस काढतोय. आणि तुम्ही 5.4 केलात तर सर्वच प्रकरण कव्हर होतं. एकाच सराव संचामध्ये सर्व प्रकरण कव्हर होतं. इथे या ठिकाणी फक्त आपण नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी काढतोय. आणि याच प्रकारची उदाहरणं 5.4 मध्ये आहेत. ओके, फरक काहीच नाही, त्याच प्रकारची गणितं आहेत. संभाव्यता काढा. संभाव्यता काढण्याचं सूत्र कोणतं आहे? PA बरोबर नंबर ऑफ ए
छेद नंबर ऑफ एस. लक्षात ठेवायचं, काही विद्यार्थी उलटं लिहितात, नंबर ऑफ एस छेद नंबर ऑफ ए. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. पी ए असेल तर पी ए, बी असेल तर पी बी घेतो आपण. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला या प्रकारची सोपी उदाहरणं परीक्षेमध्ये विचारली जातात आणि हे प्रकरण खूप सोपं आहे. 5.4 बा 2 नाणे फेकले असता कमीत कमी 1 छापा मिळणे, एकही छापा न मिळणे, या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. या ठिकाणी संभाव्यता काढा म्हणजे संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता काढण्याचे सूत्र कोणतं आहे? पी ए बरोबर एन ए छेद एन एस. ओके, लक्षात. आणखी बघा, काही विद्यार्थी काढताना मिस्टेक कुठे करतात. या ठिकाणी बघा, हे एन एसवरती 13/6 लिहिलं तर उत्तर चुकेल की नाही? लक्षात ठेवा, लहान संख्या वरती असते, एवढे लक्षात ठेवा तर उत्तर चुकणार नाही. मोठी संख्या, कारण का संभाव्यता ही 1 पेक्षा मोठी नसते. संभाव्यता ही 1 पेक्षा मोठी नसते, जास्तीत जास्त 1 असू शकते, पण 1 पेक्षा मोठी कधीही नसणार. त्यामुळे वरती अंश हा लहान असेल, छेद काय असणार मोठा असतो. हे लक्षात ठेवा तर काही चुकणार नाही. काही विद्यार्थी चुकतात या ठिकाणी उलटं लिहून. अशा प्रकारे पूर्ण प्रकरण आपण बघितले. या ठिकाणी बघा किती आहेत? 5च आहेत. हे 5 MCQ प्रश्न आहेत. हे व्यवस्थित करा, व्यवस्थित करायचे आहेत. त्यापैकी हे खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न हा आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो, तो हा 5वा विचारला जातो. ओके, तर सर्वच तुम्हाला करायचे आहेत. त्यामुळे खूप वेळा विचारलेले प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहेत. हे झाले सर्व प्रश्नांचे आपण रिव्हिजन बघितले, कोणकोणते सूत्र महत्त्वाचे आहेत ते बघितले आहेत. आता थोडंसं प्रश्नवाईज मी मार्क्स डिस्ट्रीब्युशन, जे विद्यार्थी खूपच घाबरतात पासिंगला त्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची टिप्स. आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे येऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता थोडंसं मार्क्स डिस्ट्रीब्युशन मी यासाठी सांगणार आहे, अर्धा मार्क्स किती महत्त्वाचा आहे. ओके, म्हणजे आपण कधी कधी थोडंसं येत असेल तर आपण उत्तर लिहत नाही, आपल्याला वाटतं चुकेल की काय अशी शंका वाटते. विद्यार्थी मित्रांनो, जे जे आठवेल, अर्ध जरी येत असेल तरी आपल्या पेपरमध्ये लिहायचं आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना सांगतोय मी? ज्या विद्यार्थ्यांना खूपच भीती वाटते, पास होईन की नाही अशी भीती असते, अशा विद्यार्थ्यांसाठी. बाकी विद्यार्थी ते पास होणार आहेत, चांगले मार्क्स काढणारच आहेत. बघा या ठिकाणी मी सांगतो, एक क्वेश्चन नंबर, आपल्याला 5 प्रश्न असतात. ओके, समजा आपल्याला प्रश्न क्रमांक 1 ए मध्ये हा झाला MCQ, 4 मार्क्स मिळाले. अंदाजे मी एवढे मार्क्स मिळणार नाहीत, ज्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणार आहेत. मी फक्त अर्धा मार्क्स किती महत्त्वाचं सांगतो. या ठिकाणी मी 3 प्रश्नाचे अर्धे उत्तर लिहिले, काय सूत्र लिहिलं, काय लिहिलं, किंवा एका प्रश्नाचं उत्तर सूत्र लिहून ठेवलं तर अर्धा मार्क्स तर मिळेल. ओके, 2A हा प्रश्न असतो, हा ॲक्टिव्हिटी टाईप प्रश्न असतो, म्हणजे 4 बॉक्स दिलेले असतात. ओके, आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. 2 प्रश्नामध्ये मिळून किती 8 बॉक्स असतात. ह्या 8 बॉक्समधले माझे किती बॉक्स बरोबर आले? 5 बॉक्स बरोबर आले. किती आले? एका बॉक्सला अर्धा मार्क्स. म्हणजे कळलं ना, या टाईपचे प्रश्न असतात, कृतीयुक्त प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये मला भेटला 1.5 मार्क्स. 1.5 नको, मला समजा 1 मार्क्स मिळाला. यापेक्षा जास्त मिळतील बघ, या कमीत कमी 1 मार्क्स तर मिळेल, अर्धा जागा कुठेतरी. किती प्रश्न असतात आपल्या इथे? 2-3 प्रश्न, 2 यामध्ये अर्धे 1 मार्क्स मिळू शकेल. 3 मार्क्स, 3 प्रश्न 3A मध्ये कृतीयुक्त प्रश्न. 6 जिथे बॉक्स असतात त्यापैकी 3 जरी बरोबर आले तर किती आले? 1.5 मार्क्स झाला. या ठिकाणी बी हा पुन्हा 3 मार्क्सचा प्रश्न आहे. ओके, 6 मार्क्ससाठी असतो. 2 प्रश्न सोडवायचे असतात. दोघांमध्ये आपल्याला 1.5 मिळाला, किंवा एकामध्ये अर्धा, एकामध्ये 1, किंवा एकामध्ये 1, दुसऱ्यामध्ये आणखी 1च भेटला, हरकत नाही. किती घ्या? 1 घ्या किंवा 2 घेऊया आपण, 2-3 मिळतील. यामध्ये समजा 1.5 मार्क्स मिळाला प्रश्न चौथ्यामध्ये, यामध्ये अर्धा मिळाला. यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. फक्त मी सांगतोय अर्धा मार्क किती महत्त्वाचा आहे. तुम्ही काही सोडायचं नाही. अर्धं उत्तर येत असेल तर उत्तर लिहायचं आहे. सूत्र लिहाय, सूत्रामध्ये किमती भरायच्या आहेतच. ओके, आता हे किती? 4.5 झाले. 4.5चे किती मार्क्स होणार आहे? ते 5 होतील. बोर्डाची प्रश्नपत्रिका चेक करताना त्याच प्रश्नामध्ये जर असे अर्धे मार्क्स असतील तर पूर्णांकमध्ये करायचे असतात. किती झाले? 5. इथे किती होतात? 2 आणि 2.5, 3.5. किती होणार? इथे 4 होणार. इथे किती? 3.5 होतात, 4 होणार. इथे 2 होणार. हे अर्धाचं किती होणार? 1 होणार. असे मिळून किती मार्क्स होतात बघा? 5 आणि 4 9, 9 13, 13 आणि 16 मार्क्स झाले. पासिंगच्या वरती गेलो आपण. ओके, म्हणजे हे भाग 1 मध्ये 16, असेच भाग 2 मध्ये 16 मिळाले. किती आले? 32. हे 32 शाळेमध्ये दिले, किती? 16, 15, 16 दिले. 20 पैकी इंटरनल मार्क्स किती आले? 8, 48 झाले.
50च्या वरती मार्क्स सहज मिळतात बघा या ठिकाणी. व्यवस्थित अभ्यास आपण किती जास्त मार्क्स घेतले, कमीत कमी मार्क्स घेतलेले आहेत. हे अर्धा मार्क्स तर मिळणारच प्रत्येकाला आहेत, मिळू शकतात. त्यामुळे कोरा सोडू नका, व्यवस्थित जे आठवेल ते सूत्र तरी लिहायचं आहे. कळतंय? त्यामुळे कोणताही प्रश्न अर्धा येत असेल तरी अर्धा सोडवायचा आहे. सूत्र लिहा, सूत्रामध्ये कमीत कमी किमती भरा, असं करून आपण सहज पास होऊ शकतो. त्यामुळे एकही विद्यार्थी नापास होणार नाही याबद्दल माझी नक्कीच खात्री आहे, कारण तुम्ही अभ्यास केला आहे. हे कुणाकडे अभ्यास काहीच न केला आहे, परीक्षेला डायरेक्ट आला असे विद्यार्थी सांगितले. पण तुम्ही जर अभ्यास सर्व केलेला आहात आणि तुम्हाला आता परीक्षा द्यायची आहे, त्यामुळे सहज तुम्ही पास होणार आहेत, चांगले मार्क्स मिळणार आहेत. काही विद्यार्थ्यांतर पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत, मिळणारे सुद्धा विद्यार्थी आहेतच. ओके, सहज लक्षात ठेवा, पैकीच्या पैकी मार्क्स जे विद्यार्थी मिळवणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 1A आणि 1B हे प्रश्न व्यवस्थित बघायचे आहेत, कारण काही कंपल्सरी प्रश्न असतात, यामध्ये मार्क्स जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाकी सर्व प्रश्नामध्ये या ठिकाणी ऑप्शन असतात. ओके, वेळेचे व्यवस्थित नियोजन करा. अगोदर जेवढे सांगितलेले आहेत तेवढे प्रश्न लिहायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर वेळ उरला तर यामधले ऑप्शन जे असतात त्या ऑप्शन प्रत्येक प्रश्नामधला एक एक्स्ट्रा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. वेळेचे नियोजन करून प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवायची आहे. ओके, कुठेही साधी मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे तुम्हाला सहज पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे, सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळणार आहेत, याबद्दल काही शंका नाही. सर्व विद्यार्थी चांगले गुणाने पास होणार आहात आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.